जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांचा आज आपण इथे सराव करणार आहोत। तर परीक्षेला वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? तर ऑप्शन दिलेले असतात 8, 9, 7 आणि 11। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची जी संख्या आहे ती संख्या आहे 7। मग कोणत्या कोणत्या देशांची सीमा ही भारताला लागून आहे त्याबद्दल थोडीशी आपण चर्चा इथे करूया। इथे लक्षात घ्या की भारताला जे लागून असणारे जे देश आहे ते बघा, पहिला जो देश आहे पाकिस्तान, त्यानंतर दुसरा आहे अफगाणिस्तान, तिसरा आहे चायना, चौथा आहे भूतान, पाचवा आहे नेपाळ, सहावा आहे म्यानमार आणि सातवा जो देश आहे तो आहे बांगलादेश। म्हणजेच भारताच्या सरहद्दीला एकूण 7 देशांची सीमा लागलेली आहे। त्यापैकी सर्वाधिक सीमा जी लागलेली आहे ती आहे बांगलादेशची आणि सर्वात कमी सीमा लागलेली आहे अफगाणिस्तानची। आपण बघूया कोणत्या देशाची सीमा किती आहे म्हणून। इथे लक्षात घ्या, बांगलादेशची जी सीमा भारताला लागून आहे ती आहे 4096 आणि म्हणून आपण म्हणतो की बांगलादेश जो आहे त्या बांगलादेशची सर्वाधिक सीमा भारताला लागलेली आहे। त्यानंतर चायनाची 3488 किलोमीटर, पाकिस्तानची पेपरला विचारली जाऊ शकते भविष्यामध्ये 3323 किलोमीटर, त्यानंतर नेपाळची जी आहे ती आहे 1751। पेपरला एकदा प्रश्न विचारला गेला होता, म्यानमारची किती सीमा भारताला लागून आहे, तर ती आहे 1643 किलोमीटर। त्यानंतर भूतानची आहे 699 आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो आहे की अफगाणिस्तानची किती सीमा आहे, तर अफगाणिस्तानची 106 किलोमीटरची। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की अफगाणिस्तानची सर्वात कमी सीमा ही भारताला लागून आहे। अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पेपरला विचारले जातात। त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की जो वारंवार विचारला जातो, भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? ऑप्शन दिलेले असतात 3214 किलोमीटर, 6100 किलोमीटर, 1510 किलोमीटर, 2933 किलोमीटर। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, भारताची पूर्व पश्चिम जी सीमा आहे ती आहे 2933 किलोमीटर। बघूया आपण इथे की कशा पद्धतीने भारताची पूर्व पश्चिम सीमा जी आहे ती 2933 किलोमीटर आहे, त्याबद्दल आपण थोडीशी इथे चर्चा करूया। बघा इथे गुजरातमध्ये एक टोक आहे, अति पश्चिमेकडचं टोक आहे, त्याचं नाव आहे घुमर मोती। घुमर मोती हे आपल्या भारताच्या अति पश्चिमेकडे गुजरातकडे असणारं हे टोक आहे आणि अति पूर्वेकडे अरुणाचल प्रदेशमध्ये एक टोक आपल्याला इथे बघायला मिळू शकतं, त्याचं नाव आहे किबिथू। अति पूर्वेकडचं टोक कोणतं, तर किबिथू लक्षात ठेवायचं आहे आणि अति पश्चिमेकडचं आहे घुमर मोती। आणि हे दोन पॉइंट आपण जर जोडले तर आपल्याला इथे दिसतं की 2933 किलोमीटर यांची लांबी आहे। म्हणून भारताची पश्चिम आणि पूर्व किंवा पूर्व पश्चिम लांबी जर विचारली तर 2933 किलोमीटर आहे। त्याच पद्धतीने आपण थोडंसं लक्षात जर घेतलं तर इथे उत्तर दक्षिण लांबीचा पण आपण विचार करूया की भारताचा हा जो काही भूभाग आहे या भूभागाचा आपण विचार जर केला तर आपल्याला या ठिकाणी एक पॉइंट आपल्याला सर्वात उत्तरेकडे जो पॉइंट आपल्याला इथे बघायला मिळतो त्याचं नाव आहे इंदिरा कोल। त्याचं नाव आहे इंदिरा कोल। आणि सर्वात दक्षिणेकडे म्हणजेच याच भूभागामध्ये सर्वात दक्षिणेकडे आपण जर आलो तर ते शेवटचं टोक जे आहे ते आहे कन्याकुमारी। म्हणून प्रश्न जर विचारला आपल्याला की भारताच्या मुख्य भूमीकडील दक्षिणेचं टोक कोणतं, तर कन्याकुमारी लिहायचं आहे। परंतु असाही प्रश्न कधी कधी विचारला जातो की भारताचं अति दक्षिणेकडचं टोक कोणतं, तर विद्यार्थी मित्रांनो थोडंसं काळजीपूर्वक बघा की आपल्याकडे इथे अंदमान निकोबार बेट आहे या ठिकाणी, आणि या अंदमान निकोबार बेटावरती या निकोबार जे बेट आहे त्या निकोबार बेटावरचं सर्वात दक्षिणेकडचं जे टोक आहे ते म्हणजे इंदिरा पॉइंट। इंदिरा पॉइंट हे सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे। जर प्रश्न विचारला भारताचं अति दक्षिणेकडचं टोक कोणतं, तर त्यावेळेस लिहायचं इंदिरा पॉइंट। आणि असा प्रश्न जर विचारला भारताच्या मुख्य भूमीकडील दक्षिणेकडचं टोक कोणतं, तर ते लिहायचंय कन्याकुमारी। तर अशा पद्धतीने उत्तरेकडून जर आपण दक्षिणेकडे जर गेलो तर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यानंतर आपल्याला इथे दिसेल ही जी लांबी आहे ती लांबी आहे 3214 किलोमीटरची।
तर उत्तर दक्षिण लांबी जर विचारली तर ती लक्षात ठेवा 3214 आणि जर तुम्हाला पूर्व पश्चिम लांबी विचारली तर 2933 किलोमीटरची आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे थोडंसं आपण लक्षात घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने इथे आपण लक्षात घेऊया की इंदिरा कोल हे भारताचं सर्वात उत्तरेकडचं टोक आहे आणि अंदमान निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताचं अति दक्षिणेकडचं टोक आपल्याला बघायला मिळतं. आणि कन्याकुमारी हे लक्षात घ्या, कन्याकुमारी हा भारताच्या मुख्य भूमीचा सर्वात दक्षिणेकडचा बिंदू आहे. अशा पद्धतीचे प्रश्न लक्षात ठेवायचे. कन्याकुमारी जेव्हा येईल त्यावेळेस लक्षात ठेवायचं मुख्य भूमीचं दक्षिणेकडचं टोक आणि भारताचं दक्षिणेकडचं टोक म्हटलं, अति दक्षिणेकडचं टोक म्हटलं तर इंदिरा पॉइंट जे आपल्याला अंदमान निकोबार बेटावरती आपल्याला ते बघायला मिळू शकतं. तर असे प्रश्न पेपरला विचारले जातात. आता पुढचा प्रश्न आपण इथे बघूया की कशा पद्धतीने वारंवार विचारला जातो हा प्रश्न. भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे. ऑप्शन दिलेले असतात आपल्याला 0.41, 2.4, 4.4 आणि 6.4. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचंय की भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास आपण जर बघितलं तर 2.4% एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे. मग आपण इथे लक्षात घेऊया की जगाचा आपण जर विचार केला तर जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या बाबतीत. तर भारताचा जो क्रमांक लागतो तो क्रमांक आहे 7वा. तुम्ही म्हणाल सर पहिला क्रमांक कोणाचा लागतो. पहिला क्रमांक लागतो रशियाचा. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश जो आहे तो आहे रशिया. दुसऱ्या क्रमांकाचा जो देश आहे तो आहे कॅनडा. तिसऱ्या क्रमांकाचा जो देश आपल्याला बघायला मिळतो तो आहे चायना. चौथ्या क्रमांकाचा देश आहे अमेरिका. पाचव्या क्रमांकाचा देश आहे ब्राझील. 6व्या क्रमांकाचा देश आहे ऑस्ट्रेलिया आणि 7व्या क्रमांकाचा जो देश आहे तो आहे भारत. भारताचा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कितवा क्रमांक लागतो तर तो लक्षात ठेवायचा आहे 7वा क्रमांक लागतो. जगामध्ये सर्वात मोठा देश क्षेत्रफळानुसार रशिया आहे आणि सर्वात लहान देश जो आहे तो आहे व्हॅटिकन सिटी. जगातील सर्वात लहान देश जर विचारला तर व्हॅटिकन सिटी आपल्याला इथे द्यायचं आहे. आणि भारताचं क्षेत्रफळ जर आपण विचारलं गेलं तर 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं भारताचं क्षेत्रफळ आहे. भारताचा क्षेत्रफळानुसार आपण जर गेलो तर क्षेत्रफळानुसार आपला 7वा क्रमांक लागतो. आणि पहिला क्रमांक जर विचारला जगामध्ये तर तो लक्षात ठेवायचा आहे रशिया या देशाचा इथे लागतो. त्याच पद्धतीने पुढे आपण लक्षात घेऊया की वारंवार विचारला जाणारा जो पुढचा जो प्रश्न आहे तो कोणता आहे. तर भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राज्य कोणतं. ऑप्शन दिलेले असतात आपल्याला इथे उत्तर प्रदेश, त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थान असे ऑप्शन आपल्याला दिलेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं जे राज्य आहे ते सर्वात मोठं राज्य म्हणजे राजस्थान आहे. राजस्थानचा आपण जर विचार केला तर बघा भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य क्षेत्रफळानुसार जर असेल तर ते आहे राजस्थान. दुसऱ्या क्रमांकाचं जे राज्य आहे ते आहे मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे राज्य आहे ते आहे महाराष्ट्र. पेपरला इथे प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राज्य कोणतं तर लिहायचं आहे राजस्थान. आणि असाही प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो. तर लक्षात ठेवा महाराष्ट्राचा जो आहे कितवा क्रमांक लागतो 3रा क्रमांक लागतो. आज आणखी एक प्रश्न आपल्याला इथे विचारला जातो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं. तर सर्वात लहान राज्य जे आहे ते कोणतं आहे गोवा आहे. तर असे प्रश्न आपल्याला पेपरला इथे विचारले जातात. अशाच पद्धतीचे वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहे याची तयारी करायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.